शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी अलीकडेच एक ट्विट केलंय की शिवसेनेतने फुटलेले 4 तरुण खासदार तेव्हा याच हनी ट्रॅपमुळे पळाले। या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी होईल। 4 मंत्री अनेक अधिकारी यात अडकलेत असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। त्यांनी पोस्ट केलेला फोटो हा प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा आहे। नंतर राऊतांनी पत्रकार परिषद घेत चर्चित या हनी ट्रॅपची सूत्र जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर, मुंबई, नाशिक आणि दिल्लीमधून हल्ली आहेत असा दावा केलाय। प्रफुल्ल लोढाने भाजपच्या नेत्यांनाही अडकवलंय असं राऊतांनी म्हटलंय। त्यांनी प्रफुल्ल लोढाचा फोटो देखील या पत्रकार परिषदेमध्ये दाखवलाय। हा प्रफुल्ल लोढा नेमका कोण आहे? शिंदेच्या शिवसेनेचे ते 4 खासदार अडकले ते कोण आहेत आणि या चर्चित हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं, कोण अडकलं हे सगळं पाहूया या व्हिडिओमधनं। संजय राऊतांनी केलेले आरोप असे आहेत की 15 आमदार आणि 4 खासदारांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यात आले। मरीन लाईन्सच्या पुलाखाली मीटिंग घेण्यात आल्या, त्या मीटिंग मध्ये सीडी दाखवली आणि मग खासदार आणि आमदार गेले। शिवसेनेतनं फुटलेले 4 तरुण खासदार तेव्हा याच ट्रॅपमुळे पळाले। ठाकरे सरकार पाडण्यासाठी या हनी ट्रॅपचा वापर करण्यात आलाय। मी आणि एकनाथ खडसेंनी हे सगळे व्हिडिओ पाहिलेत आहेत। प्रताप सरनाईकांनी हनी ट्रॅपचा अभ्यास करावा आणि हनी ट्रॅप ठाण्यापर्यंत कसं पोहोचलं हे पाहावं असे आरोप संजय राऊतांनी केलेत। याशिवाय त्या हनी ट्रॅप मध्ये 2 मंत्री भाजपचेही आहेत। त्यामुळे प्रफुल्ल लोढा नावाच्या या व्यक्तीने भाजपच्या नेत्यांनाही अडकवलंय का असा प्रश्न आता या प्रकरणामध्ये उपस्थित केला जातोय। जी व्यक्ती या हनी ट्रॅपच्या मागे असल्याचं म्हणतायत तो प्रफुल्ल लोढा नावाचा व्यक्ती कोण आहे? अशी माहिती मिळतीये की हा प्रफुल्ल लोढा मूळचा जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या पहूरचा आहे। ठेकेदारी तो करायचा। मुंबईतल्या चकाला परिसरातही लोढा हाऊस या नावाचं त्याचं घर आहे। भाजप कार्यकर्ता ते आरोग्य सेवक म्हणून जवळपास 20 वर्ष त्यांनी काम केलं। 1995 साली पंचायत समितीसाठी त्यांनी निवडणूक लढवली पण तो पराभूत झाला होता। गिरीश महाजन मंत्री झाल्यानंतर काही काळातच त्यांच्याकडे तो मोठ्या कामांची मागणी करू लागल्यामुळे दोघांमध्ये वितुष्ट आलं। यानंतर गिरीश महाजनांना शह देण्यासाठी या लोढाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। याच काळात त्याने आपल्याकडे एक बटन दाबलं तर सगळं काही उघड होईल असा गिरीश महाजनांचं नाव न घेता दावा केला होता। जो फोटोही संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवलाय तो प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन या फोटोमध्ये दिसतात। याआधी खडसेंनी दावा केलेला की हा प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांचा निकटवर्ती आहे। एकनाथ खडसे यांच्या विरोधातही लोढाने मद्यपान करून पत्रकार परिषद घेतली होती। त्यांच्या मुलाच्या आत्महत्येबाबतही प्रश्न उपस्थित केले होते। यानंतर त्याने वंचित मध्ये प्रवेश केला। 24च्या लोकसभेसाठी त्याला वंचितकडनं तिकीटही मिळालं होतं पण पुढच्या 4 ते 5 दिवसात लोढाने उमेदवारीमधनं माघार घेतली। लोढाने पुन्हा भाजपशी जुळणी केल्याचं सांगितलं जातंय पण भाजपमध्ये किंवा इतर पक्षात असतानाही त्याच्याकडे कोणतंही पद मात्र नव्हतं। याच प्रफुल्ल लोढावरती मुंबईत 2 गुन्हे दाखल करण्यात आले। एक पोक्सो कायद्याचा आहे तर दुसरा अत्याचार आणि हनी ट्रॅपचा आहे। 5 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी त्याला अटकही केलेली। त्यानंतर प्रफुल्ल लोढाच्या जळगाव, जामनेर आणि पहूर इथल्या मालमत्तेची झडतीही पोलिसांनी घेतली। त्यामध्ये पोलिसांनी त्याच्या घरातनं लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्यात। आता हाच प्रफुल्ल लोढा हनी ट्रॅपशी कनेक्ट आहे का? त्याच्यावरचे आरोप खरे असतील तर या हनी ट्रॅपचं जाळं जळगावमधनं सुरू झालंय का हेही लवकरच समोर येईल। नाशिक शहरातील एका राजकीय नेत्याशी संबंधित रिसॉर्टवरती 72 अधिकारी आणि काही मंत्र्यांच्या खासगी गोष्टींचं शूटिंग झालं। यामध्ये सत्ताधारी पक्षांच्या काही मंत्र्यांचे संबंधित हॉटेल संचालकांशी संबंध आहेत असं बोललं गेलं। या मंत्र्यांचा नाशिकमध्ये दौरा असला की या हॉटेलवरच त्यांचा वावर असतो पण यात अडकलेले मंत्री कोण आहेत हे मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांची सांगण्याची तयारी दिसत नाहीये। पण उत्तर महाराष्ट्रातील हे दोन्ही मंत्री असल्याची चर्चा नाशिक शहरात तरी उघडपणे सुरू आहे। पण राऊतांनी आरोप केलेले शिंदे शिवसेनेचे खासदार नेमके कोण असतील? तरुण खासदार असं सांगून नेमका कोणाकडे राऊतांनी इशारा केलाय हे त्यांनाच माहिती पण त्यांनीही नाव घेण्याचं टाळलंय। राऊतांच्या हनी ट्रॅपच्या आरोपांमुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पुन्हा एकदा झटका बसलाय। पण सेनेचे खासदार आणि हनी ट्रॅप हा मुद्दा नवा नाहीये। लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच राहुल शेवाळे यांच्यावरती आरोप झाले होते परंतु लोकसभेत त्यांचा पराभव झाला। नाशिकचे हेमंत गोडसे यांचेही काही खासगी व्हिडिओ त्या दरम्यान व्हायरल झाले होते, त्यात त्यांचं तिकीटही कापण्यात आलं। अशाच काही प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आणखी कोणते नेते अडकलेत का अशी शंका आता या प्रकरणानंतर व्यक्त केली जाते। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांनुसार राज्यातले 4 मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकलेत। 2 मंत्री भाजपचेही आहेत हे देवेंद्र फडणवीसांना देखील माहिती आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच हा पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी पोलीस जंग पछाडत असल्याचा दावा राऊतांनी केलाय।
त्यात ठाणे गुन्हे शाखेकडे हनी ट्रॅपच्या एकूण 3 तक्रारी आल्यात. या ट्रॅपमध्ये अडकलेल्यांची नावं सरकारकडनं गोपनीय ठेवण्यात आली आहेत. हा तपासही गोपनीय पद्धतीने सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे जे कोणी यात अडकले त्या मंत्र्यांची झोप तर नक्कीच उडाली असणार आहे. पण नाशिक मधलं हे कथित हनी ट्रॅप प्रकरण सुरू कसं झालं, कुठून झालं हे पाहायला लागेल. तर माहिती अशी मिळतीये की महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला या हनी ट्रॅप मध्ये अडकवल्यानंतर सुरुवातीला त्याच्याकडे त्या संबंधित महिलेने 3 कोटी रुपये मागितले होते. अब्रूच्या भीतीने त्या अधिकाऱ्याने त्या महिलेला 3 कोटी रुपये दिले देखील. ते मिळाल्यावरती त्या महिलेकडनं पुन्हा 10 कोटींची मागणी करण्यात आली. तेव्हा तो संबंधित अधिकारी अस्वस्थ झाला. त्याने हे पैसे देण्यास नकार दिला. संबंधित महिलेने नाशिक पोलिसांकडे तोंडी तक्रार दिली. त्या अधिकाऱ्याने देखील त्या महिलाविरोधात तक्रार केली. अशाच समन्वयाने नंतर तोडगा काढत ही तक्रार मागे देखील घेण्यात आली आणि या संपूर्ण प्रकरणाची मात्र चर्चा सुरू झाली. दरम्यानच्या काळात नाशिकच्या दौऱ्यावरती असलेल्या एका राजकीय नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान या प्रकाराबाबत पत्रकारांना सांगितलं. नंतर नाना पटोले यांनी विधानसभेत हा विषय मांडला. हनी ट्रॅपचं शूटिंग असलेला पेन ड्राईव्ह त्यांनी सभागृहात दाखवला. मात्र हनीही नाही आणि ट्रॅपही नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण नाकारलं. उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात जी तक्रार त्या महिलेने केलेली ती तक्रार नंतर मागे घेण्यात आली. नाशिकच्या ज्या हॉटेलचा उल्लेख होतोय त्या हॉटेलचा मालक काँग्रेसचा उमेदवार होता असा दावा फडणवीसांनी सभागृहात केला. तर हनी ट्रॅपमुळे सरकारच्या कामकाजातील गुप्तता, महत्वाच्या फाईल्स बाहेर गेल्यात असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आणि तसंच त्यांनी नियम 291 अन्वये सभागृहात हा प्रस्ताव मांडला होता. पण हा प्रस्ताव सभापतींनी नाकारला. पण आता पोलिसांकडनं छापेमारी सुरू झाल्यामुळे राज्य सरकार हे हनी ट्रॅपचं प्रकरण लपवण्याचा प्रयत्न करतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. एकनाथ शिंदेचं सरकार हनी ट्रॅपच्या सीडीमुळेच आलं, वेळ येईल तेव्हा तिकीट लावून ही सीडी दाखवू असं वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे विरोधकांकडे खरंच पुरावे आहेत का? नाना पटोले यांच्याकडे असलेल्या त्या पेन ड्राईव्ह मध्ये नक्की काय? प्रफुल्ल लोढाच्या घरातनं जप्त झालेल्या लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मध्ये नक्की काय? हे सगळं लवकरच समोर येईल. या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि सविस्तर घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.